नमस्कार, सुप्रभात. मी प्रणिता बोरसे. आपण पाहत आहात जय महाराष्ट्र. बुलेटिनच्या सुरुवातीला महत्त्वाची राजकीय बातमी आहे. सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकरांकडून धोका आहे. बीडमधील एका इसमाने एसआयटीकडे अशी तक्रार दिली. तक्रारीत काही तथ्य आहे की खोडसाळपणा याचा शोध सुरू आहे. एसआयटीकडे हेल्पलाईनच्या माध्यमातून विविध तक्रारी प्राप्त होत आहेत. अशोक खरात प्रकरणात एसआयटीकडे हेल्पलाईन आणि इतर माध्यमातून अनेक तक्रारी येत आहेत. तर बीडमधील एका इसमानं ही तक्रार दिलेली आहे. आता या तक्रारीत काही तथ्य आहे की हा केवळ खोडसाळपणा आहे याचा तपास एसआयटी कडून सुरू आहे. कौटुंबिक वादासंदर्भातही अनेक तक्रारी येत असल्याची माहिती सूत्रांनी दिली. या संदर्भात अधिक माहिती घेणार आहोत. आमचे प्रतिनिधी किरण गोटूर सध्या आपल्यासोबत जोडले गेले आहे. किरण, अनेक खुलासे होत आहेत या प्रकरणात. अशात ही एक महत्त्वाची तक्रार आलेली आहे. रुपाली चाकणकरांमुळे सुनेत्रा पवारांच्या जीविताला धोका आहे अशी तक्रार आता समोर आलेली आहे. काय अधिक माहिती या तक्रारीसोबत एसआयटीने तपास सुरू केला आहे का? प्रणिता, या सगळ्या संदर्भात अत्यंत ही महत्त्वाची बातमी म्हणावी लागेल, कारण मागच्या काही दिवसांपासून अशोक खरात संदर्भात मोठ्या प्रमाणात गुन्हे दाखल झालेले आहेत. आत्तापर्यंत 15 गुन्हे या अशोक खरातच्या विरोधात दाखल झाल्याचं आपल्याला बघायला मिळतोय आणि त्यापैकी 8 ते 9 गुन्हे असे आहेत की जे महिलांनी लैंगिक अत्याचार आणि मानसिक छळ अशा पद्धतीचे वेगवेगळ्या तक्रारी ज्या आहेत ते महिलांनी केलेल्या आहेत. या सगळ्या गोष्टीचा तपास करण्यासाठी किंवा आणखीन काही महिलांसोबत या अशोक खरातने अत्याचार केलेला आहे का, खरं तर त्या संदर्भात माहिती मिळवण्यासाठी मध्यंतरी जे एसआयटीने एक जो आहे हेल्पलाईन हे नंबर जारी केलेला होता आणि त्या नंबरवरती महिलांनी पुढे येऊन तक्रारी कराव्या अशा पद्धतीचं आव्हान सुद्धा जे एसआयटीकडनं करण्यात आलेलं होतं. आता या सगळ्या जे हेल्पलाईन नंबरवरती वेगवेगळ्या पद्धतीचे तक्रारी येत असल्याने या सगळ्या तक्रारींचा निपटारा किंवा हे तक्रारी खऱ्या आहेत का त्या संदर्भात चौकशी करण्याचं एक आव्हान जो आहे तो एकूणच जे एसआयटी पुढे असणार आहे. आणि अशाच पद्धतीचे एक कॉल जो आहे तो बीडमधून जे एसआयटीला आलेला होता अशा पद्धतीची सूत्रांनी माहिती दिलेली आहे. जे रुपाली चाकणकर यांच्याकडून सुनेत्रा पवार जे राज्याचे उपमुख्यमंत्री आहेत त्यांच्या जीवाला धोका आहे अशा पद्धतीचा एक तक्रार जो आहे तो एसआयटीकडे प्राप्त झालेला आहे. आता या तक्रारमध्ये तथ्य आहे का किंवा कोणी काही खोडसाळपणा केलाय का त्या संदर्भात चौकशी केली जाते आणि या सगळ्या संदर्भात जे एसआयटीकडनं बीड पोलिसांना सुद्धा कळवलेलं आहे अशाही पद्धतीची माहिती सूत्रांनी दिलेली आहे. आता या सगळ्या संदर्भात चौकशी हे सुरू आहे, पण अनेक तक्रारी ज्या आहेत ते या सगळ्या जे हेल्पलाईन नंबरवरती प्राप्त होत आहेत. काही जे कौटुंबिक वादाचे सुद्धा तक्रारी या जे हेल्पलाईन नंबरवरती प्राप्त जे होताना आपल्याला बघायला मिळतोय अशाही पद्धतीचं माहिती मिळते. त्यामुळे अशा ज्या तक्रारी आहेत त्या तक्रारींचं निपटारा करण्याचं एक आव्हान आता जे एसआयटी पुढे असणार आहे. पण या बीडच्या इस्मानी एका अज्ञात इस्मानी जो तक्रार केलेला आहे त्या तक्रारीमध्ये तथ्य आहे का किंवा कोणी खोडसाळपणा केलेला आहे त्या संदर्भात आता चौकशी केली जाते. अगदी किरण, तुम्ही असेच जोडलेले राहा. आणखी एका महत्त्वाच्या बातमी संदर्भातील तपशील तुमच्याकडून